युनिवर्स आपल्याला सर्वांना काय मेसेज देतोय तो आपण बघायचा आहे। आजचा मेसेज युनिवर्सचा घेऊया। टाइमलेस रीडिंग आहे, त्याच्यामुळे कधी पण तुम्ही जेव्हा ही व्हिडिओ बघणार त्यावेळी हा मेसेज तुमच्यासाठी असेल युनिवर्सकडनं। पटकन बघूया युनिवर्स आपल्याला काय मेसेज देतोय। कार्ड्स पडलेले आहेत। युनिवर्सने आपल्याला 4 कार्ड दिलेले आहेत। बघूया आपल्याला युनिवर्स काय मेसेज देतोय। सांगतोय युनिवर्स सांगतोय की तुम्हाला थांबण्याची गरज आहे, काही गडबड करू नका, थोडं थांबा, आत्ता सध्या ती योग्य वेळ नाहीये। दुसरं कार्ड आलं आहे गेट मोर इन्फॉर्मेशन। बघा युनिवर्सने आपल्याला किती फटाफट सर्व उत्तरं दिली आहेत। जर तुम्ही एखाद्या कुठल्या गोष्टीचा विचार करताय, कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल, कुठल्या गोष्टीचा काही निर्णय घेणार असाल किंवा कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला एखादा सकारात्मक किंवा नकारात्मक जो पण डिसिजन घ्यायचा आहे, पण जसं युनिवर्सने सांगितलं वेट कार्ड दिलं आपल्याला, म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे। तुम्हाला इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीची असेल किंवा त्या गोष्टीची असेल किंवा कोणतंही तुम्ही जर काही कुठला आता सध्या नवीन प्रोजेक्ट करणार असाल तर तुम्हाला इन्फॉर्मेशन काढायला सांगितलं आहे युनिवर्सने। डायरेक्ट कोणतीही इन्फॉर्मेशन न घेता तुम्ही पुढे जायचं नाहीये, तुम्हाला थांबणं गरजेचं आहे, इन्फॉर्मेशन काढणं गरजेचं आहे। त्यानंतर युनिवर्सने दिलेलं आहे कार्ड आपल्याला ट्रस्ट। म्हणजेच युनिवर्स सांगतोय की पूर्ण तुम्ही थोडं थांबा, पूर्ण इन्फॉर्मेशन काढल्यानंतर जेव्हा तुमचा ट्रस्ट बिल्ड होईल किंवा जर तुम्हाला वाटतं की हे सगळं योग्य आहे, जे आपल्याला हवं आहे ते याच्यामध्ये मिळणार आहे, मग ते तुमचं नातं असो, मग तुमचं फायनान्शियल गोष्टी असो, तुमचा काही कोणता प्रोजेक्ट असो किंवा काही असो, तर ट्रस्ट बिल्ड होईल, त्याच वेळी तुम्हाला पुढे जायचं आहे। आणि जर ही गोष्ट नात्याची असेल, ठीक आहे, जर तुमच्या कुठल्याही नातेसंबंधांची असेल, समजा कोणाचं नवीन लग्न ठरतंय किंवा कोणी कोणाला प्रपोज केलंय आणि तुम्हाला होकार द्यायचा आहे असं तुम्ही विचार करताय, तर नीट विचार करा, थांबा, त्याच्यानंतर योग्य पद्धतीने त्यांची इन्फॉर्मेशन काढा। मग ते नवीन लग्नाच्या संबंधित असो, प्रोजेक्टच्या संबंधित असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या संबंधित असो, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला थांबणं गरजेचं आहे, इन्फॉर्मेशन काढणं गरजेचं आहे। पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर ट्रस्ट बिल्ड झाल्यानंतरच रोमॅन्स कार्ड आला आहे। याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला योग्य ते युनिवर्स सांगतोय की योग्य ती गोष्ट मिळणार आहे। तर त्याच्यामुळे वेट करा, इन्फॉर्मेशन काढा आणि त्याच्यामध्ये ट्रस्ट बिल्ड झाला तर तुम्हाला योग्य पद्धतीने सकारात्मक गोष्ट मिळणार आहे। मग ती फायनान्स असो, रिलेशनशिप असो, करिअर असो किंवा तुमची हेल्थ असो, ठीक आहे, कोणतीही गोष्ट करताना थांबणं, इन्फॉर्मेशन काढणं आणि मग त्याच्यावर काम करणं। जर ते काम आपल्या पद्धतीने होतंय की नाही हे पूर्ण आपल्याला ट्रस्ट असेल किंवा आपल्याला पूर्ण खात्री असेल की हे होऊ शकते किंवा हे योग्य आहे, तरच पुढे जा, तर तुम्हाला योग्य ती गोष्ट मिळणार आहे किंवा योग्य तसा चांगला अनुभव मिळणार आहे। ठीक आहे, हा युनिवर्सचा आजचा मेसेज होता। तर आय होप तुम्हाला ही रीडिंग आवडली असेल आणि तुम्ही जर असा कोणता डिसिजन घेणार होतात असं तुम्हाला वाटतंय आणि युनिवर्सने ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवली असं वाटतंय, की क्लेम करा कमेंटमध्ये 555 666 333 111 असे नंबर लिहून तुम्ही दाखवून द्या की ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे आणि युनिवर्सने तुम्हाला हा मेसेज दिलेला आहे, तो तुम्हाला पटलेला आहे किंवा युनिवर्सचे तुम्ही धन्यवाद माना क्लेम करून। जर तुम्हाला रीडिंग आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा। जर हा डिसिजन तुम्हाला कोणाला दुसऱ्याला दाखवायचा असेल, कोणीतरी अशी व्यक्ती असेल की काहीतरी अशा गोष्टींसाठी विचार करते, तर ही व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा। कदाचित त्यांना हा बेनिफिट मिळेल आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल। जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू सो मच।